आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकच्या बहुचर्चित कॉर्पोरेट जहाद अर्थात TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील तपासात आता संशयितांचे इंटरनॅशनल कनेक्शन समोर आले असून पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्यात इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश DR बडवे यांच्यासमोर बुधवारी दुपारी मुंबई नाका पोलिसांनी तौसिफ बिलाल अत्तर, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसैन शौकत कुरेशी आणि रजा मोफिक मेनन या चौघांना बंदोबस्तात हजर केलं. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनावणी सुरू होताच इन कॅमेरा कामकाज घेण्याचं निश्चित झालं. यावेळी माध्यम प्रतिनिधींसह अन्य सगळ्यांना कोर्टच्या बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले. बंद दाराआड सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलात जोरदार खडाजंगी सुरू झाली. तपासी अधिकाऱ्यांच्या वतीने युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडले. बँक खात्यांमध्ये आरोपींच्या परदेशातून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा प्राथमिक संशय आहे. यामध्ये मलेशियामध्ये काही पैसे पाठवल्याचा संशय आहे. आरोपींच्या मोबाईलमधील डिलीट तसेच लपवलेले चॅटिंग रेकॉर्ड्स धर्मांतराच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्ककडे अंगुली निर्देश करते. तांत्रिक तपास करण्यासाठी आरोपींची उपस्थिती गरजेची आहे. यामुळे कोठडी मागण्यात आलेली आहे. हे इंडियन सिटीजन आहे तो आणि कुठल्याही याला ज्याचा रंग देऊन कुठे मॅटर घेऊन जायचं. आता दानिश हा 26 तारखेपासून कस्टडीत आहे. त्या गुन्ह्यात 15 ते 16 दिवस कस्टडी झालेली. असं असताना आता अजून कस्टडीची काय गरज आहे? म्हणजे कुठेतरी तलाटणी द्यायची आणि या केसमध्ये काहीतरी कॉर्पोरेट जियाचं नाव द्यायचं, एका कंपनीला बदनाम करायचं आणि हे जे असे आरोपी ज्यांचं बॅकग्राऊंड काय नाही, कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, अशा लोकांना कुठेतरी घेऊन जाऊन टॉर्चर करायचं. हा भाग कुठेतरी थांबला पाहिजे. आज आम्ही तीच बाजू मांडली आहे. लेट अस होप आज ऑर्डर अवेटेड आहे. तर आम्ही रिक्वेस्ट केली की MCR करावी. तर या सगळे जे गुन्हे आजच्या गुन्हे याच्यातले 3 वर्षापेक्षा जास्त गुन्हे त्याच्यात सह्या नाही. अशा प्रावधान असताना प्रथमतः त्यांनी अर्नेस्ट कुमारच्या जजमेंट प्रमाणे एक नोटीस द्यायला पाहिजे, मग अरेस्ट करायला, कारण सांगून अरेस्ट करायला पाहिजे. अरेस्ट केली. आता 5 दिवस मध्ये ठेवलेलं आहे. अजून PCR मागताय. आमची म्हणणं आहे की MCR द्यावा. होपफुली आज MCR होईल. दॅट्स ऑल. बाकीचं नंतर बघू. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.